केली आहेत आणि जसं सर्व नेते मंडळींनी सांगितलं की 8-10-15 दिवसामध्ये त्या सर्व गोष्टीच होईल. एक आहे की सर्व सीटची चर्चा इकडे व्यासपीठावर होणार आहे. तो माझा अधिकार पण नाही, पक्षश्रेष्ठींचा आहे. पण काही स्ट्रॅटेजी असतात, काही आपची यादी पहिली करायची का महायुतीची यादी बघायची, असं प्रत्येक पक्षातले जे असलेले काही लोकांकडे पण आहेत. कारण अनेक लोक संपर्क करतायत, अनेक लोक वेगवेगळ्या पक्षातले लोक इकडे यायला बघतायत, असंही देखील आहेत. तर ते योग्य रीतीने योग्य वेळी ती सर्व स्ट्रॅटेजी अशा मीडिया चॅनल समोर न सांगता ते नेते मंडळी त्याच्यातला निर्णय घेतात. आघाडीचे फॉर्म्युलेबाबत काही बातम्या येतात बाहेर, तर असं काय कुठच्याही प्रकारे अशा फॉर्म्युला नाहीत. मला तर काही लोकांनी एक यादी पाठवली तर सीट शेअरिंग मध्ये नावं पण पाठवून दिली. म्हणजे आता ते बिचारे उमेदवार गॅसवर आहेत, आयसीयू मध्ये गेले हेच मला माहित नाही. पण हे सर्व खोटे. काही ठिकाणी तर उमेदवार पण जाहीर करून टाकले. म्हणजे मला माझा स्वतःचं आश्चर्य वाटलं. मला तर माहीम मधून पण दाखवतायत लढतोय म्हणून, कुल्याबामध्ये पण दाखवतायत, भायखळामधून पण दाखवतायत आणि वडाळ्यामधून पण दाखवतायत. आता 4-4 ठिकाणी दाखवताना ही अशी काही बातम्या, त्याला काही तथ्य नाही. पक्षात असा कुठचाही निर्णय झालेला नाहीये. उमेदवारीच्या बाबतीतला पण निर्णय झालेला नाही आणि सीट शेअरिंगचा अंतिम स्वरूप पण झालं नाही. अंतिम बोलणी झाली, पण ते शिक्कामोर्तब होऊन एकत्रित रीतीने ते लोकांसमोर मांडण्याचं काम केलं. चाकांच्या मर्सिडीज कंपनीला महाराष्ट्र क्षेत्राच्या नियंत्रण मंडळाने पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली. याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जातात. प्रश्नच नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ऑटो क्लस्टर, म्हणजे मी त्यावेळी त्या खात्याचा राज्याचा उद्योग मंत्री पण होतो आणि पर्यावरण मंत्री पण होतो. अत्यंत पद्धतशीर कायदेशीर सर्व गोष्टी अटी घेऊन ऑटो क्लस्टर चाकणमध्ये निर्माण झाला आणि ते एका कंपनीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळत आहेत. तर नेमकं उद्योग खाता काय करतोय? उद्योग खात्याने याच्यात तातडीने दखल घ्यायला पाहिजे होता. पण उद्योग खाता शांत राहतोय, म्हणजे उद्योग वाढवण्यासाठी आणि दुसऱ्या प्रदूषणची नोटिसीस देऊन मर्सिडीज सारख्या कंपनीला बंद करण्याचा घाट करतायत का? किंवा फक्त भुलबाजी ज्याला आपण म्हणतोय आमच्याकडे या ह्यासाठी ही नोटीस दिली आहे का? हा प्रश्न पण आहेत. ह्याच्या बाबतीतला आवाज आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये उठवणार आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. कोणाच्या सांगण्यावरून? आज मर्सिडीज आहेत, उद्या महिंद्राला दिली जातील, उद्या अनेक कशा टेस्ला सारख्या कंपनी येतील, का मग आपल्याकडे येतील? आज फोर्ड कंपनी आपल्याकडे यायला बघत होती, मर्सिडीजच्या या एका नोटीसमुळे आता ते तामिळनाडूला जाण्याचा निर्णय घेतात. त्यांनी ह्याला जबाबदारी कोण? तर या सर्व गोष्टीचा हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही व्यापार ती आणली कोणी? ही परिस्थिती सरकारनेच आणली. त्याला कारण असं आहे की पहिली शपथ घेतली की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. तुम्ही ओबीसींना सांगितलं की तुमच्या ह्याच्यातला हिस्सा न देता आम्ही देऊ. नंतर त्या हिस्सेमधली चर्चा सुरू झाली. तर स्वाभाविकच आहे की तो जो वर्ग आहे त्यालाही असं वाटते की आमच्यातलं कोणतरी घ्यायला निघालं तर आम्ही जर एकत्रित आलो नाही तर मग आम्ही कुठे राहणार? तर ही परिस्थिती आणली कोणी? ह्याला जबाबदार कोण? तर हे सरकार आहे. परंतु संघर्ष पेटतो मराठा विरुद्ध ओबीसी, स्वाभाविक आहे ना. पण हे संघर्ष पेटवणाऱ्याची जबाबदारी कोणी? कायदा सुव्यवस्था आणि या संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न, या दोन्ही समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न कोणी करायला पाहिजे होता? सरकारने. सरकार करतच नाहीये. एका बाजूला या जरंगेच्या पाटलांकडे एक दुसरा शिष्टमंडळ पाठवत आहे, दुसऱ्या बाजूला हाकेंच्या इकडे ती पाठवत आहेत, धनगर समाजाकडे तिसरा फक्त डेलिगेशन पाठवत आहेत. पण ह्या सर्वांना एकत्रित आणून घेऊन एक संघाने निर्णय का घेत नाही? हे वेळ काढू करण्याचा धोरण आहे. आचारसंहितापर्यंत हे प्रकरण कसं ढकललं जाईल आणि मग आता आचारसंहिता लागली, आता आम्ही काय करू शकतो असं बघण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो. भगवंताच्या मागे उभं राहणं ही पक्षाचा एक प्रमुख या नात्याने आणि विशेषतः संपर्क प्रमुख या नात्याने माझी जबाबदारी आहे. आणि अडचणीच्या काळामध्ये कोण उभे राहिलेत, कोणी अंगावर घेतलेले आहेत, अनेक काही ज्या विरोधकांकडनं ज्यांच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचं काम काही लोकांनी केलं, केसेस झाले असे, तर अशा मागे पुणे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते कार्यकर्ते झटलेले आहेत. त्यांना त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. म्हणून आवर्जून मुंबईवरून मी खास शुभेच्छा देण्यासाठी आणि आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचा च्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी मी इकडे आज उपस्थित राहिलो. चिंचवड या तिन्ही ठिकाणी दावा आमचा आहे. पण जशी अंतिम चर्चा ज्यावेळी होईल तेव्हा भोसरीची जागा पण का मिळावी हा विश्लेषण पण आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे देण्याचं काम केलेलं आहे. आणि मी असेन, आदित्यजी असतील, आम्ही दोघांशी चर्चा ज्यावेळी आमची झाली त्यावेळी संजय राऊतजींना पण जे प्रतिनिधित्व करत असताना बसतायत, मी स्वतः पण त्याच्यामध्ये पुढे बसणार आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची राहील. आमच्या समोर महत्वाचं एक आहे की निवडून येणारा उमेदवार हा महत्वाचा क्रायटेरिया राहणार आहे. मग भोसरीमध्ये आमच्याकडे चेहरे आहेत तर त्यांच्याकडे कोण आहेत त्याचाही विश्लेषण होऊ शकतो. पिंपरीमध्ये कोण आहेत त्यांच्याकडे कोण आहेत आमच्याकडे होऊ शकतो. तशीच
चिंचवडची पण परिस्थिती आणि म्हणून पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की चाबूस पवारजी असतील, सचिन भोसले असतील, असे असंख्य लोक आता आमच्या पक्षापेक्षा बाहेरून येणाऱ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे, जी नावाची चर्चा करणं आज उचित होणार नाही. पण आमच्यात आणि इतर पक्षामध्ये एकच फरक आहे की आम्ही आतापर्यंत आहेत की आम्ही पहिला प्राधान्य आमच्या लोकांना देतोय. ज्याच सीट्सवरती आमच्याकडे कोणीच नसेल मग कोणाचा तरी प्रवेश करून घेणं किंवा कोण इच्छुक असेल तर अशांचाही विचार होतोय. हे खरं तर महाविकास आघाडीचा धर्म तर पाळूच पाळू, पण आम्हाला ही सीट मिळावी अशा ती भूमिका त्यांची. आणि कोणी असं काम न करणं किंवा काय करणं अशा गोष्टी पक्षात तरी शिवसेनेत चालत नाही. यस किंवा नो, इकडे आदेश चालतो, फक्त मातोश्रीचा आदेश. आणि मला आत्मविश्वास आहे की हे सर्व शिवसैनिक ज्या त्यांच्या भावना आहेत, निर्णय होईलच. जसं भोसरीच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अजून प्रलंबित आहेत, निर्णय चांगलाच होईल असं मी आत्मविश्वास मला आहे. त्यातून पण कमी जास्त झालं तर पक्ष नेतृत्व जे आदेश देईल त्याच्या मागे उभं राहणं प्रत्येक शिवसैनिकाचा, पदाधिकाऱ्यांचा तो राहणं हे अभिप्रेत आहे. आणि मला असं वाटते पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तसं राहील. कारण आता आम्ही खेडला पण आमची अपेक्षा आहे, तर खेडला पण गेल्या वेळी आमचा उमेदवार सेकंड नंबरवर होता, ते आता विद्यमान आहेत ते अजितदादा गटात गेलेले आहेत. ज्यांच्यामुळे आम्ही पडलो ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. तिकडचे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत किंवा ज्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला, मी समजू शकतो आमना सामना करून, पण बंडखोरी भारतीय जनता पार्टीकडून करून काही लोक नाही जे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा पराभव. मग आज आम्ही त्यांचा प्रचार कसं करायचा असे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आहे. पण शेवटी ज्यावेळी या सीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि एकूण एक कार्यकर्त्यांना एक संघ होऊन जसं लोकसभेला आम्ही लढलो. आणि एक लक्षात तुम्हाला सर्वांना हेही मला स्पष्टपणे सांगायचं की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी कुठच्याही राजकीय पक्ष पुढे यायला तयार नव्हता, जे विद्यमान खासदारांच्या मागे आमचे सामान्य शिवसैनिक उभे राहिले आणि त्यामुळे त्यांचा विजय झालेला हे मी नाही, ते मान्य करतायत. आणि त्याची परतफेड कुठेतरी विधानसभेमध्ये मिळावी. अर्थात मिळावी म्हणजे याचा अर्थ काय 21 पैकी मला अर्धे द्या अशी भूमिका नाही. कारण आपण बघू शकता काय राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार 10 आहेत, 3 काँग्रेसचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे बाकी आहेत. त्यातून आम्हाला जो हिस्सा मिळाला पाहिजे. पण जिकडे विद्यमान आमदार जे आहेत जे त्यांच्यावर नाही राहिलेत तिकडे काही सीट शेअरिंग्स किंवा एक्सचेंज काय करता येईल का, ती चर्चा आम्ही करू.